प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये प्रिया त्या बाईकडे जाते आणि ती बाई काही घरी नसते. त्यामुळे तुम्ही भाग पूर्ण बघा की पुढे काय काय झालं आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. प्रिया इथे पोहोचल्यानंतर ती बाई घरी नसते. प्रिया म्हणते, आता काय करायचं, आता कुठे शोधायचं या बाईला. आणि ती बाजूला जात असताना एका माणसाला आवाज देते. तो माणूस म्हणतो, नाही, मला काही माहीत नाही, त्या तर इथेच होत्या, पण रात्री कुठेतरी गेल्याय त्या. इकडे प्रिया त्याला सांगते की तुम्हाला ही बाई जेव्हा दिसली आणि घरी आली तर प्लीज मला कॉल करून सांगा हां. आणि त्याचा नंबर वगैरे घेते. तो माणूस म्हणतो, हो चालेल. आणि ती नंबर वगैरे सांगते, या नंबरवर कॉल करा आणि मला यांची माहिती पोहोचवा. तो माणूस म्हणतो, हो चालेल. नंतर इकडे सायली आणि अर्जुन एका घरामध्ये आलेले असतात आणि त्यांनी थोडा सस्पेन्स क्रिएट केला आहे की त्या बाईला बोलवताना. नंतर ते म्हणतात, या या. नंतर ती बाई आतमध्ये येते. तर सायली आणि अर्जुन म्हणतात, प्लीज तुमच्या जीवाला धोका होता म्हणून आम्ही तुम्हाला इथे घेऊन आलो आहेत. इथे तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही आणि बिलकुल बाहेर वगैरे पडायचं नाही आहे, कारण तुम्हाला काही होऊ शकतं. तुम्हाला काही लागलं तर बिनधास्त आम्हाला कॉल करून सांगा, आम्ही ती गोष्ट तुम्हाला इथे पोहोचवू. ती बाई म्हणते, धन्यवाद. आणि नंतर तिच्याकडे एक लेटर असतं, ती अर्जुनला देते आणि ते अटक करणारं लेटर असतं. नंतर ते म्हणतात, हे काय आहे. ती बाई सांगते, अहो ती बबलीबद्दल एका बाईने कंप्लेंट केली होती. ती बबली खूपच मस्तीखोर होती ना, तर तिने काय केलं होतं माहिती आहे का, एका बाईच्या मुलाला खूप मारलं होतं. त्या बाईचा मुलगा अगदी पांगळा झाला होता हो. आणि ती बाई गयावया करत होती. नंतर ती माझ्याकडे आली आणि बबली गायब झाली ना, मग मलाही तिला शोधायचंच होतं. मग मी त्या बाईला सांगितलं, तुम्ही कंप्लेंट करा, कारण मी बबलीच्या नावावर तिच्या वडिलांना जेवढे पैसे दिले होते त्याच्या बदल्यात तिने मला तेवढे पैसे कमवून पण नाही दिले. आणि त्या मुलाची आई खूपच रडत माझ्याकडे आली होती. मग तिने जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली तेव्हा बबली सापडली आणि त्याचा मला पण फायदा होणार होता, म्हणून मी तिला सांगितलं. आणि ही वंदना जाधव जी आहे ना, हिच्याकडून तुम्हाला खूप काही माहिती मिळू शकते बबलीबद्दल, कारण तिच्या मुलावर खूप म्हणजे घाणेरडे असे हे केलं होतं तिने. तर त्या बाईला त्या बबलीबद्दल खूपच राग आहे. अजूनही ती जर तुम्हाला भेटली ना, तुमचं काम सोपं होऊन जाईल आणि तुम्हाला खूप मोठा पुरावा पण भेटेल बबलीबद्दल. अर्जुन आणि सायली म्हणतात, बरं थँक्यू आ. आणि ती सांगत असते, ती बबली ना खूपच खराब मुलगी होती. मी ना एवढीशी होते तिला घेऊन आलेली. ती सतत बाहेर जाऊन कुणाला पण मारायची, कुणाच्या विरोधात काही पण करायची आणि तिला जराही संस्कार नव्हते. त्यामुळे तुम्हाला ती बाईच. नंतर त्यांनी सुभेदारांच्या घरचा सीन घेतला आहे. इकडे प्रिया आणि विमल किचनमध्ये काम करत असतात आणि कल्पना आणि प्रतापराव गप्पा मारत असतात. तेव्हा प्रियाच्या मनात असा विचार येतो की ही बाई कुठे गेली असेल, अर्जुन आणि सायलीला भेटली तर, असा तिला विचार पडतो. तेवढ्यातच अश्विन येतो आणि अश्विन म्हणतो, मम्मा, त्या माणसाने ना अगं साधा अस्मिताताईला विचारपूस करण्यासाठी सुद्धा कॉल केला नाहीये. असा कसा हा माणूस, कुठे गायब झालाय काय माहीत. प्रतापराव म्हणतात, जाऊ दे, बरं तरी झालं गायब झाला तर. पण अश्विन म्हणतो, मम्मा, हे आपण ना अस्मिता ताईसमोर नको बोलायला, कारण तिला परत वाईट वाटेल. कल्पना म्हणते, अरे पण तो माणूस काय लायकीचा आहे, असा कसा हा बाप, स्वतःची बायको प्रेग्नेंट आहे, तिला 9वा महिना चालू आहे, तरी याला कसलीही फिकीर नाही आणि कुठेतरी गायब होऊन बसला आहे. नंतर इकडे प्रिया आणि विमल किचनमध्ये असतात. तेव्हा प्रियाला परत टेन्शन येतं आणि ती तोच विचार करत असते. इकडे सायली आणि अर्जुन त्यांच्या रूममध्ये जाऊन गप्पा मारत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपल्याला काहीही केलं तरी उद्या जाऊन वंदना जाधव यांचा पत्ता शोधायला हवा
आणि लवकरात लवकर त्या बाईला भेटून आपल्याला बबलीबद्दल जे काही पुरावे भेटतील ते आपण जमा करूयात. नंतर सायली म्हणते, हो तुम्ही ना चैतन भाऊजींना कॉल करून सांगा, तोपर्यंत आपण जाईपर्यंत चैतन्य भाऊजी तिथे पोहोचतील. नंतर अर्जुन चैतन्यला कॉल करतो आणि तो सांगतो, अरे एक बाईचा पत्ता हवा होता, वंदना जाधव म्हणून. तिला त्या बबलीबद्दल खूप काही माहीत आहे आणि तिच्याकडून आपल्याला खूप मोठी माहितीही मिळू शकते. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला तिला शोधायचं आहे. लगेच इकडे सायली म्हणते, हो चैतन्य भाऊजी, पण मला एक विचारायचं होतं की तुम्हाला सचिन भाऊजी आणि साक्षीबद्दल काही माहिती मिळाली का? इकडे अर्जुन खूपच घाबरतो. त्याला वाटतं आता चैतन्यना सांगायला नको की अर्जुनला साक्षी जिवंत आहे हे आधीच माहीत होतं. तर अर्जुनला खोकला यायचं नाटक करतो. लगेच चैतन्यला कळतं की याला सायलीला कळू द्यायचं नाहीये, म्हणून हा असं करतोय आणि तो बोलणं थांबवतो. लगेच सायली पाणी घेऊन येते आणि म्हणते, काय हो, असा कसा तुम्हाला खोकला आला? चैतन्य म्हणतो, अहो वहिनी, याला ना आता कुठे पण खोकला यायला लागला. काल आम्ही मीटिंगमध्ये क्लायंटसोबत बोलत होतो तेव्हा खोकला आला होता. नंतर सायली म्हणते, काय आहे चैतन्य भाऊजी, हे तर पहिलेच मस्करी करतात, माझा जीव खूप घाबरतो बरं. आणि आता तुम्ही पण, मला खूप राग आलाय बाबा तुमचा, असं नका करत जाऊ. नंतर अर्जुन म्हणतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. इकडे लगेच प्रियाचा सीन दाखवला आहे. प्रियाला नंतर त्या माणसाचा मेसेज येतो आणि ती मेसेज बघून खूप घाबरते, पण तिला काही कळत नाही आता काय करायचं. अर्जुन आणि सायलीवर लक्ष ठेवायचं की इकडे काय विमल तिच्या फोनवर बोलत असते आणि प्रियाकडे लक्ष द्यायला कोणीच नसतं. तेव्हा ती म्हणत असते, अश्विन, अरे अश्विन, मला थोडं बाहेर जायचंय. इकडे कल्पना म्हणत असते, अगं बाई, बाहेर कशाला जायचंय, आज आपल्या घरामध्ये 5वीची पूजा आहे ना, मग पूजा झाल्यावर जा ना तू. ती म्हणते, नाही आई, मला आधीच कामं आहेत. आणि बरं, पण सायली आहेच ना आपली पूजा वगैरे करायला. इकडे कल्पना म्हणत असते, बघ तू तुझं. आणि ती थोडी निराश होते. अश्विनला पण प्रियाचा थोडा रागच येतो, पण तो म्हणतो, जाऊ दे मम्मा, ही प्रिया अशीच आहे. आणि प्रिया पण खूपच ॲटिट्यूडनं बघत असते की आता माझ्या मनासारखं झालं, आता सायलीवर सगळ्या कामाची जबाबदारी येणार आणि मी खूप निवांत. ही मुद्दाम करते, मुद्दाम सगळं सायलीवर ढकलते आणि असा चेहऱ्याचे एक्सप्रेशन दाखवले आहेत तिच्या की प्रिया खूपच स्मार्ट आहे म्हणून. नंतर परत सायली आणि अर्जुनचा सीन घेतलाय. इकडे अर्जुन म्हणत असतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड. इकडे नवऱ्याने जर अशी मस्करी केली तर बायको 3-3, 4-4 दिवस बोलत नाही आणि दिराने मस्करी केली तर लगेच बोलायला लागते. हे हे नॉट फेअर, हे फेअर नाहीये. सायली म्हणत असते, अहो गप्प बसा ना. तो म्हणत असतो, अरे चैतन्य. सायली म्हणत असते, भाऊजी ते सगळं जाऊ द्या, मला सांगा, तुम्हाला सचिन भाऊजी आणि साक्षीबद्दल काही माहीत झालंय का? इकडे परत अर्जुन थोडासा हे करतो आणि चैतन्य म्हणतो, नाही वहिनी, मला जेव्हा कळेल ना तेव्हा मी सगळ्यात आधी तुलाच सांगतो की सचिन आणि साक्षी कुठे आहेत ते. अजून काहीही त्यांचा पत्ता लागलेला नाहीये, त्यामुळे तू निश्चिंत राहा. इकडे सायलीला टेन्शन आलंय पण की काय होणार. अर्जुन म्हणतो, आपण उद्या सकाळीच जायचं आहे बायको, आणि ते वंदना जाधवची माहिती मिळाल्यानंतर आपल्याला खूप मदत होणार आहे. म्हणून सायली म्हणत असते, हो चला आता आपण झोपूया आणि सकाळी पण लवकर उठायचं आहे ना. अर्जुन म्हणतो, हो, पण त्याआधी मला थोडी कामं करायची आहेत. आणि सायली खाली किचनमध्ये जाते. नंतर अर्जुन म्हणत असतो, अगं पण आता तू लवकर झोपली असतीस, सकाळी उठून केली असती की कामं? सायली म्हणते, नाही हो, पण तिला खूप टेन्शन आलंय. अस्मिताचं कसं होणार, सचिन जर सापडला नाही तर, आणि अस्मिताला खूप मोठा धक्का तर नाही बसणार, या सगळ्यांचा त्या छोट्या बाळावर तर काही परिणाम होणार नाही ना. ह्या सगळ्यांचा विचार सायली आणि अर्जुन करत असतात. हे दोघे जण पूर्ण घराच्या काळजी पण घेतात आणि सगळ्या घराचा विचार पण करतात, सगळ्यांसोबत खूप छान वागतात. पण ही प्रिया
काही ना काही कारस्थानं करतच असते. कुणासोबतच ती व्यवस्थित वागत नाही. आणि अर्जुन आणि सायली एकमेकांच्या हातात हात देतात आणि म्हणतात, ठरलं तर मग उद्या जायचंय ना नक्की? सायली म्हणते हो. आणि इकडून कोणीतरी आलंय त्यामुळे सायली लगेच तिकडे बघते. नंतर सचिन आणि साक्षीचा सीन घेतलाय. सचिनला इथे थोडं ना टेन्शन आलंय आणि साक्षी येते. बोर झालाय सचिन बसून बसून. आणि ती म्हणते, अरे सचिन, तुझा आवडता रंग कोणता आहे? इकडे सचिन म्हणतो, अगं काय, तुला काय करायचं माझा आवडता रंग? हे बोरिंग क्वेश्चन नको विचारू बरं. ती म्हणते, सांग ना, तुला फिल्म बघायला आवडते की हॉटेलमध्ये, कोणत्या हॉटेलमध्ये जेवायला आवडतं? तो म्हणतो, हे काय आणलं ग तू फालतूपणा? आणि ती म्हणते, अरे ही ना बेस्ट कपलची एक टेस्ट आहे की ज्यांना एकमेकांबद्दल सगळं माहीत असतं ते खूप बेस्ट कपल असतात. इकडे सचिन म्हणतो, अगं बाई, आपल्याला तर कुणी पण म्हणेल हे 100% बेस्ट कपल आहे, कारण आपण दोघं आहेच वेगळे. इकडे साक्षी म्हणत असते, पण तरी पण सांग ना, तुझा आवडता रंग कोणता आहे? तुला मूव्ही बघायला घरी बघायला आवडते की बाहेर जाऊन बघायला आवडते? तुला फिरायला कुठे आवडतं? इकडे सचिन म्हणत असतो, माझ्या गर्लफ्रेंडला जे आवडतं ना ते सगळं मला आवडतं. आणि ती म्हणते, पण सांग ना तुझं असं स्पेशल ठिकाण. ती म्हणते, माझ्या साक्षीला जिथे जायला आवडेल तिथेच मी पण जाणार. साक्षी म्हणते, काय सचिन? तो म्हणतो, हो ब्युटिफुल, मला तू खूप आवडते, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आय लव्ह यू. आणि नंतर साक्षीला हे सगळं ऐकून खूप आनंद होतो. परत त्यांनी सुभेदारांच्या घरचा सीन घेतला आहे. इकडे कल्पना त्या 5वीच्या पूजेबद्दल सांगत असते तेव्हा प्रिया म्हणत असते, हे काय नवीन? ती म्हणत असते, अगं बाई, नवीन काही नाही, ही सगळी जुनीच परंपरा आहे. इकडे विमल पण म्हणत असते, हो वहिनी, काय काय करायचंय आपल्याला उद्या तयारी, आपण आधीच करून ठेवूया. नंतर अश्विन खूप आनंदाने म्हणत असतो, हो खरंच, मला पण बाळाचे लाड करायला खूप आवडतायत. अर्जुन, सायली पण खाली येतात आणि ते म्हणतात, मम्मा हे काय, 5वीची पूजा वगैरे? अरे ती म्हणते, अरे अर्जुन, ते करावंच लागतं. इकडे प्रताप म्हणत असतो, अर्जुन, पण तुझ्या चेहऱ्यावर बाळाचं नाव घेतलं की किती आनंद येतो रे, आनंद अगदी ओसंडून वाहल्यासारखा वाटतोय. आणि कल्पना पण म्हणत असते, हो ना, आता मला या दोघांच्या बाळाची खूपच आतुरता लागली आहे. यांची गोड बातमी कधी येते याचीच वाट बघते मी आता. नंतर प्रतापराव म्हणत असतात, हो ना, तुम्ही दोघं आता लवकर मनावर घ्या बरं. नंतर प्रिया डायरेक्ट विषय बदलते आणि म्हणते, सायलीला तर सगळंच कळतं ना, आणि परंपरा पण खूप माहिती आहेत. मग उद्याचा स्वयंपाक वगैरे पण सायलीच करेल, कारण हिला सायलीला कुठेतरी अडकवून ठेव. आणि हे सगळं ही मुद्दाम करते प्रेक्षकांनो, कारण ती म्हणते, आई, मला कुठे येतो ना सायली आणि तुमच्यासारखा स्वयंपाक, मला असंच काहीतरी जमतं फक्त. विमल तिच्याकडे बघते आणि म्हणते, हिचे सतत काही ना काही नाटकं सुरूच असतात. नंतर सायली म्हणते, हो, मी करेल स्वयंपाक. अर्जुन म्हणतो, काय बायको, आपल्याला उद्या बाहेर जायचं होतं ना, हळूच बोलतो तिच्या कानामध्ये. आणि आपल्याला त्या वंदना जाधवबद्दल माहिती काढायची आहे ना सकाळीच जाऊन. सायली म्हणते, हो, जरा थांबा तुम्ही. आणि सायली म्हणते, आई, पण 5वीच्या पूजेसाठी अस्मिताताईला साडी वगैरे पण लागेल ना, मग आम्ही सकाळीच जाऊ आणि साडी वगैरे घेऊन येऊ. कल्पना म्हणते, अगं साडी वगैरे आहे घरामध्ये. पण सायली म्हणते, बाळासाठी छोटे छोटे कपडे पण लागतील ना, इतक्या छोट्या बाळाचे किती छान छान कपडे असतात, आणि काय घ्यावं आणि काय नको असंच होतं. नंतर प्रिया म्हणत असते, हो ना, सायलीला तर बाळाचे खूप लाड करावेसे वाटतात. पण कल्पना म्हणत असते, अगं बाई, पूर्ण आजीच्या रूममध्ये छोटे छोटे सगळे कपडे काढून ठेवलेले आहेत. आता सायलीची पूर्ण कारणं संपलेली आहेत. प्रिया म्हणत असते, हो ना, सायलीला तर बाळाचं नाव जरी घेतलं तर खूपच आनंद होतो. प्रतापराव म्हणत असतात, हो ना, बघा ना त्यांच्या चेहऱ्याकडे किती आनंद ओसंडून वाहतोय. विमल पण म्हणत असते, हो, सायलीताईला बाळाचं नाव घेतल्यावर त्यांचा चेहरा अगदी प्रफुल्लित होतो. नंतर कल्पना म्हणत असते, अरे बाबा अर्जुन, आता घे तू एकदाचं मनावर. अर्जुन म्हणतो, मम्मा, आम्ही एका पायावर तयार आहे, पण माझी बायको तर.
तयार झाली पाहिजे ना. कल्पना म्हणते, अगं बाई सायली, आता घे तू एकदाच मनावर. मला तर खूपच उत्सुकता लागली आहे आता तुमच्या बाळाची. कधी गोड बातमी देताय ते सांगा. इकडे सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहून लाजतात. ही प्रिया म्हणते, काय यांची नाटकं, दुसऱ्यांसमोर पण असं दाखवतात की आम्ही खूपच आदर्श जोडपं आहोत. लगेच इकडे साक्षी आणि सचिनचा सीन घेतलाय परत. सचिन म्हणतो, डोक्याला हात लावून बसलेला असतो तेव्हा साक्षी त्याला 5 लाख रुपये आणून देते आणि सचिनला म्हणते, दे आता हे त्या बँकेवाल्यांना, मार त्यांच्या तोंडावर जाऊन. नंतर सचिन म्हणतो, अगं बाई, पण अजून नाही का पैसे, एवढेच आहेत का? इकडे साक्षी म्हणते, अरे मी तुला पूर्ण पैसे देऊन टाकायचे आणि तू जर मला फसवून पळून वगैरे गेला तर? माझा काही तुझ्यावर एवढा भरोसा नाहीये, कारण तू मला खूप फसवलंय आधी. इकडे सचिनला थोडा डाऊट येतो आणि म्हणतो की ही साक्षी खूपच स्मार्ट आहे आणि ती म्हणते, म्हणून मी तुला ना थोडे थोडे करून पैसे देणार आहे, असे एकदम सगळे देऊन नाही टाकणार. बेबी, मी तुला खूप चांगलं ओळखते. तू कधी मला सोडून निघून जाशील ना याचं काहीही सांगू शकत नाही. पण तुला अडकवून ठेवण्यासाठी, आणि सचिन एवढ्यामध्ये सध्या खुश असतो त्यामुळे तो तिला मिठीत वगैरे घेतो आणि म्हणतो, थँक्यू सॅम, तू आहेस म्हणून मला आधार आहे, नाहीतर मी काय केलं असतं. आणि सचिनला यामध्ये खूपच लालची माणूस दाखवला आहे. नंतर अस्मिता इकडे सचिनलाच कॉल करत असते. सचिन काही कॉल रिसीव्हच करत नाही आणि अस्मिताला इकडे खूप टेन्शन आलंय की आता सचिनला शोधायला जावं की काय. तो घरीही आला नाही, त्याच्या घरी पण गेलेला नाहीये. आता तो कुठे असेल